नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो, मी इंजिनियर सचिन पुन्हा एकदा तुमचे स्वागत करतो आपल्या इलेक्ट्रिकल नॉलेज या चॅनलवरती. तर बघा माझ्या विद्यार्थी मित्रांनो, महापारेषण म्हणजेच महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित इथे महाट्रान्सको इथे आपल्याला ITIच्या 2543 पोस्ट पाहायला मिळतात आणि त्यापैकी 1903 जागा या फ्रेशरवाल्यांसाठी आहे. त्याचबरोबर अत्यंत गोल्डन चान्स आणि सुवर्ण संधी म्हणजे ती कोणती, की इलेक्ट्रिशियन बरोबर वायरमनच्या विद्यार्थ्यांना सुद्धा इथे संधी मिळालेली आहे आणि ती म्हणजे महावितरण म्हणजेच महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी विद्युत वितरण कंपनी मर्यादित इथे ITIच्या तब्बल तुम्हाला 5347 पोस्ट पाहायला मिळत आहे. विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत गोल्डन चान्स आहे आणि या संधीचं तुम्हाला सोनं करावंच लागणार आहे. मित्रांनो, महापारेषण किंवा महावितरण इथं तुमचं सिलेक्शन व्हावं म्हणून आपण एक सिरीज सुरू केलेली आहे आणि या सिरीजचं नाव दिलेलं आहे सिलेक्शन वाली सिरीज. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर सिलेक्शन वाली सिरीज जर बघितली नसेल तर त्याची प्लेलिस्ट आपल्या यूट्यूब चॅनलवरती बनलेली आहे. एकदा जाऊन मात्र नक्की व्हिजिट करायचं. तुम्हाला तिथे क्वालिटीवाले क्वेश्चन दिसणार आहे. तर पॉवर सिस्टम सुरू आहे. आपलं पॉवर सिस्टमला खूप वेटेज आहे, तर त्यामुळे आपण महत्त्वाचे क्वेश्चन तुमच्यासाठी आणलेले आहे. टॉप 20 क्वेश्चन्स बघूया. सिलेक्शन वाली सिरीजचा क्लास 66 आहे. या अगोदर 65 क्लासेस झालेले आहे. प्रश्न मराठी आणि इंग्रजीमध्ये म्हणजेच प्रश्न जरी इंग्रजीमध्ये असला परंतु प्रत्येक प्रश्न मी तुम्हाला मराठीमध्ये समजून सांगणार आहे आणि एक्झाममध्ये थेट प्रश्न तुम्हाला आपल्या सिरीजमधूनच पाहायला मिळेल. कारण काही होऊन जाय अबकी बार महापारेषण किंवा महावितरण पार. तर तुम्हाला यावेळेस महापारेषण आणि महावितरण पार करायचं आहे म्हणजे करायचं आहे. ओके मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवरती जर नवीन असाल ना तर आत्ताच जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या. सबस्क्राईब केल्याच्या नंतर बेल आयकॉन सुद्धा ऑन करायचं. यामुळे काय होते, येणारे सर्व क्लास लिंक, नोटिफिकेशन, स्टेट गव्हर्नमेंट जॉब, सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब, कुठल्याही प्रकारची रिक्रुटमेंट येऊ आपण आपल्या चॅनलच्या द्वारे तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न करीत असतो. तर आणि अजूनही तुम्ही आपल्या इलेक्ट्रिकल नॉलेज बाय सचिन सर या टेलिग्राम चॅनलवरती जर जॉईन नसेल झालं तर त्याची लिंक मी तुम्हाला टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. तिथे जाऊन तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती जॉईन व्हायचं आहे. तिथे बरेचसे विद्यार्थी जॉईन झालेले आहे आणि तिथे मग तुम्हाला एक महाट्रान्सको क्विज ची ग्रुप मिळेल. त्या महाडिस्कम क्विज या ग्रुपची लिंक मिळेल. तिथे जाऊन तो ग्रुप जॉईन करायचा आहे. तिथे रोज रात्री 8:15 DK सर क्विज घेत असतात. ओके, तर सुरू करूया आपण आजचा क्लास. अत्यंत महत्त्वाचा क्लास असणार आहे. मित्रांनो, कुठलाही क्लास सुरू करण्याच्या अगोदर आपण एक नेहमीच प्रमाणे तुमच्यासाठी मोटिवेशनल कोट्स आणत असतो, कारण तुमच्यामध्ये जी एनर्जी आहे ती कायम राहावी हा आपला पर्पज असतो. तर बघा काय म्हणते, आपल्या परिश्रम आणि विश्वासाने स्वतःचे नशीब लिहा. वाह, किती सुंदर लाईन लिहिली आहे मित्रांनो. बघा, आपल्या परिश्रम आणि विश्वासाने तुम्हाला स्वतःचे नशीब लिहायचे आहे. तुम्हाला वाटते की माझे नशीब तर ऑलरेडी लिहिलेले आहे, परंतु तुम्ही जर परिश्रम केले आणि विश्वास जर ठेवला ना तर आपल्या परिश्रमाने आणि स्वतःच्या विश्वासाने स्वतःचे नशीब लिहिता येते. तर हे तुम्हाला करायचं आहे. गव्हर्नमेंट जॉब घ्यायचा आहे आणि त्यासाठी तुम्हाला सातत्यानं परिश्रम करायचे आहे आणि विश्वास ठेवायचा आहे. ओके, स्वतःचं नशीब स्वतः लिहिता येते. सुरू करूया आपण आजचा क्लास. अत्यंत महत्त्वाचा क्लास. पहिला प्रश्न म्हणजे 81 80 प्रश्न झाले होते. या अगोदर आपण अंडरग्राउंड केबलवरती प्रश्न घेतलेले होते. तर 81वा प्रश्न बघा, लोड शेडिंग इज पॉसिबल थ्रू म्हणजे लोड शेडिंग का केली जाते. पॉसिबल आहे, शक्य आहे. का बरं? व्होल्टेज रिडक्शन करण्यासाठी, फ्रिक्वेन्सी रिडक्शन करण्यासाठी. ऑप्शन सी बघा, स्विचिंग ऑफ द लोड. ऑप्शन डी बघा, एनी ऑफ दी अबो. विद्यार्थी मित्रांनो, लोड शेडिंग तुम्हाला माहिती आहे, लाईट आपल्या घरी खेडेगावात म्हणा किंवा सिटीमध्ये तर आता लाईट जात नाही आणि खेडेगावातही जात नाही, परंतु काही काही वेळेस जर काही प्रॉब्लेम झाली तर लोड शेडिंग केली जाते. का बरं केली जाते? व्होल्टेज कमी होण्यासाठी किंवा फ्रिक्वेन्सी कमी करण्यासाठी किंवा लोड जे असतं ते खूप वाढलं तर तो स्विच ऑफ करण्यासाठी. आणि ऑप्शन डी बघा, एनी ऑफ दी अबो. तर विद्यार्थी मित्रांनो, लोड शेडिंग हे शक्य आहे. का बरं? कारण याचा आन्सर आहे एनी ऑफ दी अबो. म्हणजे जर व्होल्टेज कमी करायचं असेल, म्हणजे खूप व्होल्टेज वाढून राहिलं ते कमी करण्यासाठी फ्रिक्वेन्सी 50 हर्ट्झ असेल, मग फ्रिक्वेन्सी जर आपण जर लोड सेटिंग केली तर फ्रिक्वेन्सी बंद होऊन जाईल टोटलपणे. मग फ्रिक्वेन्सी सुद्धा आपली बचत होऊन जाईल, रिडक्शन होऊन जाईल. आणि स्विचिंग ऑफ द लोड का करणे? स्विच ऑफ करणे. सो ऑप्शन डी विल बी युअर राईट आन्सर. ओके, चला 82वा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 82 काय म्हणतोय, विच मॅक्झिमम अँड ॲव्हरेज लोड आर इक्वल म्हणजे व्हेन म्हणजे जेव्हा मॅक्झिमम लोड आणि ॲव्हरेज लोड हे जर इक्वल असतात तेव्हा लोड फॅक्टर काय असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन ए बघा 1, ऑप्शन बी बघा 0.5, ऑप्शन सी बघा 0.01, ऑप्शन डी बघा 0. तर लक्षात ठेवायचं, जेव्हा मॅक्झिमम लोड आणि ॲव्हरेज लोड आर इक्वल, हे दोन्ही लोड जेव्हा इक्वल होतात तेव्हा लोड फॅक्टर काय असते? तेव्हा लोड फॅक्टर असते ऑप्शन ए विल बी युअर राईट आन्सर. लोड काय असणार आहे? 1 हा काय असणार आहे? लोड फॅक्टर असणार आहे. मॅक्झिमम डिमांड आणि ॲव्हरेज लोड जेव्हा
इक्वल असते तेव्हा, कारण लोड फॅक्टरचा फॉर्म्युला काय असतो मी सांगणार नाही, कारण समोर प्रश्न आहे म्हणून. ओके, चला तर क्वेश्चन नंबर 83. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ए ट्रान्समिशन व्होल्टेज इन इंडिया? म्हणजे खालीलपैकी ट्रान्समिशन व्होल्टेज कोणतं नाहीये भारत देशामध्ये, किंवा भारतामध्ये कोणतं व्होल्टेज ट्रान्समिशन केल्या जात नाही, कोणत्या व्होल्टेज रेंजची ट्रान्समिशन केल्या जात नाही? ऑप्शन ए बघा 400 केव्ही, ऑप्शन बी बघा 264 केव्ही, ऑप्शन सी बघा 132 केव्ही, ऑप्शन डी बघा 66 केव्ही. तर भारतामध्ये कोणत्या व्होल्टेजचे ट्रान्समिशन केले जात नाही? तर याचा आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट द ट्रान्समिशन व्होल्टेज इन इंडिया? ऑप्शन बी विल बी युअर राईट आन्सर. 264 केव्ही. 400चं केलं जाते, 132 आणि 66चं सुद्धा केलं जाते. ओके, चला 83 प्रश्न झाले. 84वा क्वेश्चन नंबर बघूया. स्किन इफेक्ट इज प्रोपोर्शनल टू, काय विचारलेला आहे? जो स्किन इफेक्ट होतो ट्रान्समिशन लाईन मध्ये तो कोणाच्या समानुपाती असते? ऑप्शन ए बघा डायमीटर ऑफ कंडक्टर, एक मिनिट, ऑप्शन बी बघा डायमीटर ऑफ कंडक्टर टू द पॉवर 1/2, ऑप्शन सी बघा डायमीटर ऑफ कंडक्टरचा पॉवर 2 म्हणजे घातांक 2 म्हणजे स्क्वेअर, ऑप्शन डी बघा नन ऑफ दी अबो. विद्यार्थी मित्रांनो, जो स्किन इफेक्ट होतो ट्रान्समिशन लाईन मध्ये तो कोणाच्या प्रोपोर्शनल असते? तर तो असतो डायमीटर ऑफ द कंडक्टरच्या स्क्वेअरच्या प्रोपोर्शनल असतो. कोणाच्या प्रोपोर्शनल असतो? तर डायमीटर ऑफ द कंडक्टरच्या स्क्वेअरच्या प्रोपोर्शनल असतो. सो ऑप्शन सी विल बी युअर राईट आन्सर. ओके, चला 84 झाले. क्वेश्चन नंबर 85 बघा. व्हॉट इज द लोड फॅक्टर? काय विचारलाय? लोड फॅक्टर काय आहे? तर लोड फॅक्टर काय आहे एकदा बघून घ्या. द रेशिओ ऑफ ॲव्हरेज टू मॅक्झिमम डिमांड. म्हणजे लोड फॅक्टर काय आहे? सिंपल विचारलेलं आहे. रेशिओ आहे ॲव्हरेज डिमांड आणि मॅक्झिमम डिमांडचा, ऑप्शन बी बघा रेशिओ आहे मॅक्झिमम डिमांड ते टू ॲव्हरेज डिमांडचा, ऑप्शन सी बघा, किंवा प्रोडक्ट आहे मॅक्झिमम डिमांड आणि ॲव्हरेज लोडचा, किंवा ऑप्शन डी बघा रेशिओ आहे ॲव्हरेज लोड टू प्लॅन्ट कॅपॅसिटीचा. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर लोड फॅक्टर विचारलं तर लोड फॅक्टर केव्हा 1 असते? जेव्हा मॅक्झिमम डिमांड आणि ॲव्हरेज लोड आणि मॅक्झिमम डिमांड किती असते? इक्वल असते, तेव्हा 1 असते. याच्या अगोदर हा प्रश्न झालाय. आता विचारलेला आहे व्हॉट इज द लोड फॅक्टर? तर लोड फॅक्टरचा फॉर्म्युला काय आहे? अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. द रेशिओ ऑफ द ॲव्हरेज लोड अपॉन मॅक्झिमम डिमांड हा लोड फॅक्टरचा फॉर्म्युला आहे. द रेशिओ ऑफ द ॲव्हरेज लोड अपॉन मॅक्झिमम डिमांड इज कॉल्ड ॲज लोड फॅक्टर. ओके, चला 85 प्रश्न झाले. अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. 86वा प्रश्न बघा. व्हॉट इज द लोड फॅक्टर ऑफ ए पॉवर प्लांट? जो लोड फॅक्टरचा फॉर्म्युला झाला तर त्याची व्हॅल्यू किती असते? व्हॉट इज द लोड फॅक्टर? लोड फॅक्टर काय आहे कोणाचा? पॉवर प्लांटचा. ऑप्शन ए बघा ग्रेटर दॅन युनिटी असते, ऑप्शन बी बघा लेस दॅन युनिटी असते, ऑप्शन सी बघा ऑलवेज मोर दॅन युनिटी असते, ऑप्शन डी बघा नॉर्मली मोर दॅन युनिटी असते. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हॉट इज द लोड फॅक्टर विचारलाय पॉवर प्लांट, तर पॉवर प्लांटचा लोड फॅक्टर किती असते? आणि लोड फॅक्टर विचारलं ना कधी पण तर लक्षात ठेवायचं, लोड फॅक्टर जर विचारला तर हा कधी पण असते लेस दॅन युनिटी. म्हणजेच याला म्हटलं जाते लेस दॅन युनिटी, म्हणजे लेस दॅन 1. किती असते? लेस दॅन 1 म्हणजे 1 म्हणजे युनिटी. ओके, तर याचा आन्सर काय आहे? व्हॉट इज द लोड फॅक्टर ऑफ पॉवर प्लांट? लेस दॅन युनिटी. ओके, म्हणजे 1 पेक्षा काय असते? कमी असते. ओके, छानशी प्रश्न झाले मित्रांनो. तुम्हाला व्हिडिओची क्वालिटी आवडली असेल, तुम्हाला माझी मेहनत आवडली असेल ना, तर एक मनातून लाईक करून द्या. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन. ओके, एकदा बघून घ्या. जर तुम्हाला टेस्ट सिरीज द्यायची असेल 2 मिनिटांमध्ये सांगतो. IBPS पॅटर्न नुसार सिलेक्शन वाली टेस्ट सिरीज आहे. महापारेषण महावितरण मध्ये परीक्षेच्या आधी परीक्षा होणार आहे. स्टडी टेक्निक आणि प्रॅक्टिस टेस्ट गाईड तिथे केल्या जाणार आहे. IBPS पॅटर्नचं एकदा वेळापत्रक बघून घ्या. रिवाइज वेळापत्रक आहे न्यू वेळ स्टुडंटसाठी. 20 जानेवारी 2024 ला पहिला पेपर, दुसरा पेपर मिळेल 25 जानेवारी 2024, तिसरा 30 जानेवारी, चौथा 5 फरवरी, नेक्स्ट 10 फरवरी, 15 फरवरी, 20 फरवरी आणि 25 फरवरी. तर परीक्षेच्या आधी परीक्षा देता येणार आहे. 50 टेक्निकल, 40 रिझनिंग, 20 मॅथ्स, 20 मराठी, 130 MCQ. टाइम मिळणार आहे 120 मिनिट्स. आन्सर की कधी मिळेल? आन्सर की मिळेल तुम्हाला 1 दिवसानंतर. तुम्हाला स्वतः 2 तास मिळेल सॉल्व्ह करायचा आहे, त्याच्यानंतर तुम्हाला आन्सर की मिळेल. जर तुम्हाला ग्रुप जर जॉईन करायचा आहे तर इथं व्हॉट्सअप नंबर गिवन आहे. हा व्हॉट्सअप नंबर आत्ताच मोबाईलमध्ये सेव्ह करून घ्या. एकदा पेन चेंज करून टाकतोय बघा. हा व्हॉट्सअप नंबर आहे 8483040948. हा व्हॉट्सअप नंबर सेव्ह करून घ्यायचा आणि सेव्ह केल्याच्या नंतर यावर मेसेज करायचा. जर तुम्हाला टेस्ट सिरीज घ्यायची असेल, एकदम माफक दर आहे, ते फीस सुद्धा सांगून देतोय. तर ह्या नंबरवरती तुम्हाला मेसेज करायचा आहे व्हॉट्सअप, आणि तो नंबर इलेक्ट्रिकल नॉलेज या नावाने सेव्ह केला तरी चालेल. आणि हा जो ग्रुप आहे फक्त पेड स्टुडंटसाठीच व्हॉट्सअपचा ग्रुप बनवलेला आहे. बरेचसे विद्यार्थी जॉईन झालेले आहे, तुम्ही सुद्धा व्हा. एकदा फी स्ट्रक्चर बघून घ्या. फी स्ट्रक्चर ठेवलं होतं आपण विद्यार्थी मित्रांनो 500 रुपये, परंतु असं मला वाटलं की 500 रुपये जास्त होईल, तर 50% ऑफ दिला आहे त्यामध्ये.
एकदा पेन चेंज करून घेतो मित्रांनो. ओके, काही हरकत नाही, व्हाईट चालेल. तर 500 रुपये फी, 50% ऑफ, 250 रुपये काय आहे फी स्ट्रक्चर ठेवलेलं आहे. पण मला असं वाटलं की 250 रुपये सुद्धा जास्त होईल. त्या टीमसोबत डिस्कशन केलं आणि 250 रुपयावरून तुमचं फी स्ट्रक्चर आणलं. पुन्हा अगेन 20% ऑफ दिला आणि 20% ऑफ देता फक्त 200 रुपये तुमची फी ठेवली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, फी स्ट्रक्चर आहे फक्त 200 रुपयामध्ये. तुम्हाला 8 टोटल टेस्ट सिरीज आणि एक्झामच्या आधी एक्झाम जर तुम्ही दिल्या तर तुमचा 100% तुम्हाला एक्झाममध्ये फायदा होणार आहे. आता नाहीतर कधीच नाही. ही सुवर्ण संधी आहे. जर तुम्ही आता जर एक जागा घेतली नाही तर 5 वर्ष विसरून जा की तुम्हाला ह्या जागा एवढ्या मोठ्या पाहायला मिळेल म्हणून. तर वारंवार सांगतो विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेच्या आधी परीक्षा द्या. टोटल 130 प्रश्न मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि हे बरेचसे विद्यार्थी जॉईन झालेले आहेत, त्यांना विचारा की खरंच त्याचा ॲडव्हान्टेज काय आहे. आणि याचा एक पेपर मी आपल्या यूट्यूब चॅनलवरती घेतला आहे, बाकीचे पेपर घेणार नाही. यूट्यूब चॅनलवरती एक पेपर डेमो म्हणून दाखवलेला आहे. तुम्ही जर अजूनही बघितला नसेल तर जाऊन एकदा मात्र नक्की बघून घ्या. तो 130 प्रश्न मी डिस्कशन का बरं केलं नाही, कारण तो पेडवाल्यांचा पेपर आहे म्हणून डिस्कशन केलं नाही. ओके, तर एकदा नक्की जाऊन बघायचं. चला नेक्स्ट क्वेश्चन नंबर 87. व्हॉट इज द डिमांड फॅक्टर ऑफ ए पॉवर प्लांट? काय विचारलंय, एकदा पेन चेंज करून घेतोय बघा. व्हॉट इज द डिमांड फॅक्टर ऑफ ए पॉवर प्लांट? या अगोदर काय विचारलं होतं, लोड फॅक्टर. आता काय विचारलं, डिमांड फॅक्टर. ऑप्शन ए बघा ग्रेटर दॅन युनिटी, ऑप्शन बी बघा लेस दॅन युनिटी, ऑप्शन सी बघा ऑलवेज मोर दॅन युनिटी, ऑप्शन डी बघा नॉर्मली मोर दॅन युनिटी. तर व्हॉट इज द डिमांड फॅक्टर जर विचारलं पॉवर प्लांट मध्ये तर डिमांड फॅक्टर सुद्धा किती असते? ऑप्शन बी विल बी युअर राईट आन्सर, लेस दॅन युनिटी असते. डिमांड फॅक्टर सुद्धा पॉवर प्लांटचं किती असते? लेस दॅन युनिटी. गॉट इट? चला, म्हणजे एक पेक्षा कमी. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द डायव्हर्सिटी फॅक्टर? 3 फॅक्टर, लोड फॅक्टर, डिमांड फॅक्टर आणि डायव्हर्सिटी फॅक्टर. तर काय विचारलाय, व्हॉट इज द डायव्हर्सिटी फॅक्टर ऑफ ए पॉवर प्लांट? पॉवर प्लांटचा डायव्हर्सिटी फॅक्टर काय असतो? ऑप्शन ए बघा ग्रेटर दॅन युनिटी, ऑप्शन बी बघा लेस दॅन युनिटी, ऑप्शन सी बघा ऑलवेज मोर दॅन युनिटी, ऑप्शन डी बघा नॉर्मली मोर दॅन युनिटी. तर विद्यार्थी मित्रांनो, पहिली गोष्ट हे लक्षात ठेवायची की डायव्हर्सिटी फॅक्टर या एक पेक्षा कसा असतो? जास्त असतो. एक पेक्षा कसा असतो? जास्त असतो डायव्हर्सिटी फॅक्टर. मग एक पेक्षा जास्त असतो तो ऑप्शन ए दिसेल तुम्हाला ग्रेटर दॅन युनिटी. परंतु विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन जर बरोबर बघितलं तुम्हाला एक ऑप्शन असं दिसेल की ऑलवेज, नेहमी मोर दॅन युनिटी असतो. म्हणजे सातत्यानं या डायव्हर्सिटी फॅक्टर नेहमीसाठी किती असणार आहे? मोर दॅन युनिटी असणार आहे. सो ऑप्शन सी विल बी युअर राईट आन्सर. नॉर्मली म्हणजे नॉर्मली होते परंतु ऑलवेज. ओके, सो सी विल बी युअर राईट आन्सर. चला क्वेश्चन नंबर 89 बघा. The load factor play a key role in the determining which among the following, म्हणजे जो लोड फॅक्टर असतो तो एक महत्वाचा रोल प्ले करतो काय डिटरमाइन करासाठी खालीलपैकी? तर विद्यार्थी मित्रांनो, लोड फॅक्टर जो असतो तो महत्वाचा रोल प्ले करत असतो काय डिटरमाइन करासाठी? ऑप्शन ए बघा प्लांट कॅपॅसिटी, ऑप्शन बी बघा ओव्हरऑल कॉस्ट पर युनिट जनरेटेड, म्हणजे टोटल ओव्हरऑल कॉस्ट जे असते युनिट जनरेटेड, म्हणजे जे इलेक्ट्रिसिटी जनरेट होऊन राहिली त्याची जी ओव्हरऑल कॉस्ट आहे पर युनिट, प्रत्येक युनिट जनरेट करायची ओव्हरऑल कॉस्ट, ते लोड फॅक्टर हा रोल करत असतो. ऑप्शन सी बघा ओव्हरऑल डिमांड, ऑप्शन डी बघा बोथ ए अँड सी. तर विद्यार्थी मित्रांनो, जर लोड फॅक्टरचा जर महत्वाचा रोल विचारला तुम्हाला आता काय डिटरमाइन करासाठी, तर लोड फॅक्टरचा ओव्हरऑल रोल असतो ओव्हरऑल कॉस्ट पर युनिट जनरेटेड डिटरमाइन करण्यासाठी यूज केला जातो. ओके, सो ऑप्शन बी विल बी युअर राईट आन्सर. चला 90वा प्रश्न बघा. द मोस्ट कॉमनली यूज मटेरियल फॉर इन्सुलेटर ऑफ ओव्हरहेड लाईन. याचा आन्सर बऱ्याचशा विद्यार्थ्यांना माहित असेल. मोस्ट कॉमनली विचारलाय म्हणजे जनरली कॉमनली कोणतं यूज केलं जाते मटेरियल? इन्सुलेटरसाठी. कशासाठी? इन्सुलेटर ओव्हरहेड ट्रान्समिशन लाईनमध्ये. ऑप्शन ए बघा पोर्सुलिन, ऑप्शन बी बघा ग्लास, ऑप्शन सी बघा मायका, ऑप्शन डी बघा पीव्हीसी. त्याचा आन्सर सर्वांना माहित असेल. मोस्ट कॉमनली यूज मटेरियल कोणतं केलं जाते इन्सुलेटरसाठी? पोर्सुलिन यूज केल्या जाते. सो ऑप्शन ए विल बी युअर राईट आन्सर. चला 91 क्वेश्चन नंबर. कॅपॅसिटी फॅक्टर ऑफ ए प्लांट इज इक्वल टू, काय विचारलेला आहे? कॅपॅसिटी फॅक्टर विचारलेला आहे प्लांटचा. त्याचा फॉर्म्युला काय असतो? कशाचा? कॅपॅसिटी फॅक्टरचा. ऑप्शन ए बघा मॅक्झिमम लोड अपॉन ॲव्हरेज लोड, ऑप्शन बी बघा ॲव्हरेज लोड अपॉन मॅक्झिमम डिमांड, ऑप्शन सी बघा ॲव्हरेज लोड अपॉन प्लांट कॅपॅसिटी, ऑप्शन डी बघा नन ऑफ दी अबो. तर विद्यार्थी मित्रांनो, कॅपॅसिटी फॅक्टर जर विचारला प्लांटचा तर तो काय असतो? कॅपॅसिटी फॅक्टर असतो प्लांटचा ॲव्हरेज लोड अपॉन प्लांट कॅपॅसिटी. सो ऑप्शन सी विल बी युअर राईट आन्सर. ओके, चला 92 क्वेश्चन नंबर बघूया. Which of the following statement is correct?
खालीलपैकी कोणतं स्टेटमेंट करेक्ट आहे, म्हणजे कोणतं वाक्य योग्य असणार आहे, खालीलपैकी कोणतं वाक्य योग्य असणार आहे किंवा अचूक असणार आहे. ऑप्शन ए बघा, लोड फॅक्टर इज इक्वल टू कॅपॅसिटी फॅक्टर इंटू युटिलायझेशन फॅक्टर. ऑप्शन बी बघा, युटिलायझेशन फॅक्टर इज इक्वल टू कॅपॅसिटी फॅक्टर इंटू लोड फॅक्टर. ऑप्शन सी बघा, कॅपॅसिटी फॅक्टर इज इक्वल लोड फॅक्टर डिवायडेड बाय युटिलायझेशन फॅक्टर. ऑप्शन डी बघा, इथं सेक्टर नाही फॅक्टर आहे. ओके, त्यानंतर बघा, कॅपॅसिटी फॅक्टर इज इक्वल लोड फॅक्टर इंटू युटिलायझेशन फॅक्टर. तर विद्यार्थी मित्रांनो, खालीलपैकी कोणतं स्टेटमेंट करेक्ट आहे हा प्रश्न विचारलेला आहे. तर कोणतं स्टेटमेंट करेक्ट आहे, कधी पण लक्षात ठेवायचं, कॅपॅसिटी फॅक्टर इज इक्वल टू लोड फॅक्टर इंटू युटिलायझेशन फॅक्टर. सो ऑप्शन डी विल बी युअर राईट आन्सर. कॅपॅसिटी फॅक्टर इज इक्वल टू लोड फॅक्टर इंटू युटिलायझेशन फॅक्टर. गॉट इट. सो ऑप्शन डी विल बी युअर राईट आन्सर. किती प्रश्न झाले विद्यार्थी मित्रांनो आपले? 92. तर नेक्स्ट क्वेश्चन, सॉरी, तर 92 प्रश्न झाले विद्यार्थी मित्रांनो. यानंतर पुन्हा तुमच्यासाठी पॉवर सिस्टमचे महत्त्वाचे क्वेश्चन्स मी रेग्युलर आणणार आहे. त्यासाठी सातत्यानं जोडून राहा आणि तुम्हाला जर टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर तुम्ही त्या नंबरवर, व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा आहे म्हणून, तुम्हाला DK सर पूर्ण तिथे माहिती देतील. ओके, आणि तुम्ही जर या चॅनलवरती जर नवीन असाल तर आत्ताच जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या. सबस्क्राईब केल्याच्यानंतर बेल आयकॉन सुद्धा ऑन करा. यामुळे काय होईल, येणारे सर्व क्लास लिंक नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पहिल्या वेळेसच तुमच्या मोबाईलवरती दिसेल. ओके, चला विद्यार्थी मित्रांनो, भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन एक अपडेट घेऊन, नवीन एक माहिती घेऊन मी तुमच्यासमोर लवकरच येईल. तोपर्यंत बाय.